बरेच लोक मला विचारत असतात की ज्योती कधीतरी असं प्रेम करणाऱ्या नवरा बायकोंवरती किंवा प्रेम करणाऱ्या सासू सासऱ्यांवरती व्हिडिओ बनव. कधी कधी नणंद पण चांगली असते, तू का प्रत्येक वेळी असे व्हिडिओ बनवते की ज्याने घरात आग लागते? कसं म्हणते का, चांगली लोक असतात पण विश्वास कोण ठेवणार? 99% तर लोकांच्या घरात तुम्हाला माहिती आहे की चांगली लोक नसतातच. आणि मला फॉलो करणार आहेत ना, त्यातले 99% सगळे असेच आहेत, त्यांच्या घरात ऑलरेडी लागलेली आहेत. मी फक्त त्याच्यामध्ये असं तूप टाकते. वर्ल्ड बेस्ट हबी असतं, खरंच असतं. चांगली नणंद असते जी तिच्या घरी खुश, तिच्या वहिनीच्या अड्ड्यामध्ये काही पडत नाही. खऱ्या सासवाही असतात ज्या स्वतःही जगतात आणि स्वतःच्या सुनांनाही जगून देतात. तुमच्या घरात असं काही होतच नाहीये आणि हे सगळं तुमच्यासाठी असं आहे की येडी आहे काय? हे असं काही नसतं. आई आई असते, सासू सासू असते. नाही, काही सासवा खरंच आई सारख्या चांगल्या वागतात पण याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवत. आपल्या महाराष्ट्रात तुम्ही जेवढ्या पण सिरियल बघताय त्या सिरियलमध्ये काय दाखवलं जातं? सासू खडूस असते, ननंद खडूस असते, आणि सासू ननंद खडूस नसेल तर त्या ह्या जगातच नसतात. तर ते नवरात चांगला आहे, ते नवरा आईचंच ऐकतोय आणि सगळेच जर चांगले असतील तर मग आजी सासू खराब निघते. कारण सिरियलमध्ये हेच दाखवलं जातं, कारण हेच मार्केटमध्ये चालतंय. मग माझे व्हिडिओ काय एवढे चालतात? कारण हीच रियालिटी आहे. 99% लोकांच्या घरात तर हा धिंगाणा चाललाय ना. पण असं नाहीये. चांगले नवरे असतात, चांगल्या बायकाही असतात, चांगल्या सासवाही असतात, चांगल्या ननंदही असतात, जावा पण असतात चांगल्या. खरंच काही घरामध्ये खूप चांगलं कुटुंबही असतं जिथे पैशांवरून भांडणं होत नाही, जिथे प्रॉपर्टीवरून मर्डर होत नाही, सुखी कुटुंब असतं. पण हे जे सुखी कुटुंब तुम्हाला कळलं सोशल मीडियावरती आहे, तर झपाकून नजर लागणार तुम्हाला, काहीतरी विचित्र होणार, तुम्ही बोलणार नजर खरी असते. म्हणून सोशल मीडियावरती चांगलं नाही दाखवायचं. असं दाखवायचं, हा बाबा आमचं पण खराब आहे, तुमचं पण खराब आहे, तुम्ही पण रडा, आम्ही पण रडा, मग सगळे खुश. खरंच.